ಪ್ರಿಯ ವೀಕ್ಷಕರೇ, ಇವತ್ತಿನ ವಿಶೇಷ ಸಂದರ್ಶನದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಜೊತೆ ಇದ್ದಾರೆ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯ ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕಿನ ಬೈಲೂರು ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿಯ ಸದಸ್ಯರು ಹಾಗೂ ಸಕ್ರಿಯ ರಾಜಕಾರಣದಲ್ಲಿ ಸುಮಾರು 9 ವರ್ಷ ಕೆಲಸ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ಮಾಡಿಕೊಂಡು ಬರ್ತಿರುವಂತಹ, ಜೊತೆಗೆ ಅವರ ವಾರ್ಡ್ ಗೌಳಿವಾಡ ಮತ್ತೆ ಮೊರಾಬ್ ಆ ಭಾಗದ ಶ್ರೀ ರಾಧಾಕೃಷ್ಣ ದೇವಸ್ಥಾನ ಕಮಿಟಿಯ ಖಜಾಂಚಿಯೂ ಆಗಿರುವ, ಜೊತೆಗೆ ಗೌಳಿವಾಡ ಗಣೇಶೋತ್ಸವ ಮಂಡಳಿಯ ಸದಸ್ಯರು ಆಗಿರುವ, ಜೊತೆಗೆ ಈ ಭಾಗದ ಯುವ ಮುಖಂಡರು ಕೂಡ ಶ್ರೀಯುತ ಗಂಗಾರಾಮ್ ಕೊಂಡಿಬ್ಬ ಪಾಟೀಲ್ ಸರ್ ನಮ್ಮ ಉಪಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿದ್ದಾರೆ. ಇವರಿಗೆ ನಮ್ಮ politiciansinIndia.com ವತಿಯಿಂದ हार्दिक स्वागत. साहब नमस्ते. हाँ नमस्ते. गंगाराम साहब, आप यहाँ जो एक युवा मुखंड है, बहुत पहचान है, फिर भी आपका एक पहचान अपनी दर्शकों के सामने बताइएगा सर. आपका परिचय दीजिए. सर मी पहिला अगोदर गौंडीकाम करायचो. एक 10-12 वर्ष गौंडीकाम केलं. 10 वर्षानंतर मी एक समाजसेवा म्हणून गौंडीकाम सोडून गावामध्ये समाजसेवा करायला. इससे पहले मतलब आपका लाइफ कैसे था सर? अभी शुरुआत का दिन कैसा रहा सर? सर असंच की राबून खायचं, मजुरी करून खायचं, दुसऱ्या शेतीमध्ये जायचं, हेच आमची सुरुवात. आमची शेती नाही काय नाही. ओके. असंच आम्ही राबून खायचो दुसऱ्याकडे मोलमजुरी करून. ओके. इस मतलब पॉलिटिक्स में कैसे आना हुआ? पॉलिटिक्स में आना म्हणजे सर आम्ही गावामध्ये काम करायचं बघून लोकांनी आमचं जनरल कास्ट आलेलं. एक वेळ आमच्या गवळी समाजामध्ये आमचा मेंबर नाही आहे आणि आमच्या समाजामध्ये आमचा मेंबर असला तर आमचं थोडंफार काम होऊ शकतंय. ह्या टेक्निकल मधून आमच्या गावातल्या लोकांनी संपूर्ण मीटिंग घेऊन आम्ही माझा अर्ज ठेवला आम्ही. ओके ओके ओके. और जो पहली टाइम आप इलेक्शन लड़ रहे थे तो कैसे अनुभव था? काय अनुभव नव्हतं सर. म्हणजे कसं इलेक्शन लढवायचं हे आमच्या समाजाला माहिती पण नव्हतं आणि आजपर्यंत आमच्या ओबीसी कास्टामध्ये मेंबर झाले. आम्ही बिनविरोध केलेलो आणि पहिलाच म्हणजे आमच्या जनरल मध्ये आणि आमची कास्ट ओबीसी असल्यामुळे आम्हाला पहिलाच अंदाज की मला काही थोडं फार त्याच्यातला अनुभव नव्हता. त्या अनुभवाप्रमाणे मी असं दुसऱ्या लोकांकडून माहिती घेऊन ते कसं इलेक्शन लढवायचं, त्याची कसं काय पूर्तता करायची ही मराठी लोकांकडून शिकलो मी. आमच्या लोकांना काही फार अनुभव नव्हता त्याच्यातला. म्हणजे इलेक्शन करून लढवायची कशी शीट. बिनविरोध आमच्यातली भरपूर 1-2 वेळा लढवले, कारण त्यांना काय बिनविरोध म्हणजे काय लागतच नाही त्याला. हो, मग ते मी इलेक्शन करून लढवलो. उससे पहले आप गौड़ीवाड़ा क्षेत्र में जो राधा कृष्ण मंदिर है वहाँ खजांची है, तो इलेक्शन पहले जो उधर से वो काम कर रहे थे? इलेक्शनच्या अगोदर 5 वर्ष काम केलं ते. ओके. उधर क्या क्या काम वगैरे डेव्हलपमेंट वगैरे हुआ है? डेव्हलपमेंट म्हणजे आमच्या गाव समाजातर्फेच आम्ही, सरकारी त्याला काय अनुदान नाही. गावाच्या म्हणजे अगोदर 5 वर्ष दुसरी खजिनजी होती, त्यांच्या हातून ते काम झालेलं नाही. ते म्हणजे मंदिरची तोडफोडच फक्त झाली, काम एक पण झालेलं नाही पूर्ण. ज्या दिवशी खजिनशी हातामध्ये घेतलो त्या दिवशी 1 वर्षाच्या अगोदर आम्ही मंदिर पूर्ण कम्प्लीट म्हणजे मूर्तीपासून मूर्ती स्थापना करून पूर्ण केलो आम्ही 1 वर्षाच्या अगोदर खजिनशी हातात घेतलो. त्यानंतर लोकांनी खरोखरच आम्ही खजिनशी दिलो आणि 1 वर्षाच्या अगोदर आम्ही गाव वर्गणी मधनच आम्ही वर्गणी घालून मंदिर कम्प्लीट केलो. म्हणजे खरोखरच लोकांना विश्वास वाटला माझा आणि त्यांनी मला इलेक्शनची सपोर्ट केला. पहली बार आपने जीत कर आते हैं तो उस टाइम पे कितना खुशी हुई? भरपूर खुशी झालेली. भरपूर म्हणजे भरपूर. माझ्या अपोजिटला 4 जण होते जनरलला मराठी, तरी सुद्धा मी त्यांच्या अपोजिटला आलो म्हणजे आमच्या लोकांना भरपूर खुशी झाली, मला पण भरपूर खुशी झाली. इलेक्शन टाइम में आपने क्या क्या आश्वासन दिया कि मैंने वो काम करूंगा, ये ऐसे काम करूंगा, अभिवृद्धी काम करूंगा? दिलेलं सर. रोड करीन, गटरा, शाळेला कंपाऊंड, शाळा 2009 मध्ये बांधलेली शाळा, तिला कंपाऊंड नव्हतं. शाळेमध्ये डेव्हलपमेंट करीन, गावचा रोड विकास, भरपूर रेशन कार्ड, पाणी सुविधा, पूर्ण इतर कामं करून देईन असं लोकांना आश्वासन दिले. सबसे पहले आपने अभी ग्राम पंचायत सदस्य मतलब चुनकर आया, तो आने के बाद क्या क्या डेवलपमेंट काम वगैरह हुआ है? क्योंकि अभी हम देखा जाएगा तो सर अभी एक परफेक्ट सीसी रोड नहीं है और गटर का व्यवस्था नहीं है, तो बच्चे लोग आते जाते घूमते फिरते तो बहुत समस्या होता है. हाँ, जो यहाँ का जो क्रॉप है लेके जाने के लिए रोड का अगर ठीक रहेगा तो अच्छा रहता है. तो मतलब सबसे पहले सीसी रोड बनना रहता है. आपका वार्ड में कहाँ कहाँ सीसी रोड वगैरह हुआ है? सीसी फक्त इथं मोरोब गवळीवाड्याला इथे एक 41 मीटर सीसी रोड झालाय. ओके. एनआरजी मध्ये एक 9 लाखाचं फेवर्स बसवलं शाळेला आणि कंपाऊंड एक 11 लाखाचं, अंगणवाडीला 1 लाखाचं कंपाऊंड आणि
असं इतर 15 फायनान्स मध्ये काम केले सर. शिडे, सोलार, हाय मास्क. ओके. तर शाळेला ग्रामपंचायतीमधून अमृत ग्रामपंचायतीमधून आम्हाला फंड आलेला. ओके. त्याच्यामधून शाळेच्या मुलांना साहित्य पूर्ण वाटप, खेळाचे साहित्य, स्पोर्ट्स साहित्य हे वाटप केले. ओके. अंगणवाडीला लहान मुलांना बसण्यासाठी स्टूल, खुर्च्या, और ऐसे काम वगैरह किया हुआ. और सबसे जो बड़ी बात आते है पीने वाला जो पानी का व्यवस्था, वो काम वगैरह कैसे हुआ है? हे जेजेमच्या 17 लाखाचं स्कीम पूर्ण गावामध्ये राबवून ओके. प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचवलेलं आहे सर. आणि पाण्याचा काय आमच्या इथं प्रॉब्लेमच नाही. पाणी कंटिन्यू वर्षाच्या 12 महिने कंटिन्यू पाणी असते आम्हाला इथं. एक आमच्या इथं गवळीवाड्याला एक बोर आहे. इथं एक करंटचा एक समस्या म्हणजे पावसामध्ये फक्त आम्हाला एक त्रास होतो थोडाफार. तर पाणी आम्हाला कंटिन्यू असतं इथं. और साथ ही स्ट्रीट लाइट वगैरह डालना रहता है, तो हाई मास्क वगैरह डालना रहता है. हाँ, डाल लगे. तो किधर किधर डाला हुआ आपने? तो मोरूपला एक सोलर बसवलं, हाई मास्क एक बसवले सर. ओके. और बाद में जो किसान लोग हैं, तो किसान लोगों को जो आपका जो है गवड़ीवाड़ा बोलेगा तो वो इधर ज्यादातर मतलब ऐसा है कि और मिल्क का जो ये होता है कि गाय संभालने का, वो गाय का जो पालन पोषण करने का, भैंस का, तो आप जो भी अगर समस्या आपको मालूम है सर, नहीं तो सर, जो सरकार से जो योजना आता है, तो गाय का शेड वगैरह, बकरी का शेड वगैरह ऐसा बना के देने का, तो वो काम वगैरह कैसा हुआ? हे सर लोकांना बांधून घ्या सांगितलं ते एनआरजी मध्ये बिल होत नाही. कारण आमच्या लोक कशी शिकलेले नाही तिथं. भरपूर अडाणी लोक शिकलेले नाही, त्याच्यामुळे इथं त्यांना एनआरजी मध्ये कसं काय प्लॅन करायचं, कसं काढायचं. आज जवळजवळ एक गोटा बांधला तर ते 4 वर्ष एनआरजी मध्ये बिल होत नाही. पंचायतीला सप्लाय येत नाही. मग ते इनिमरच फक्त 6,000 रुपये काढून जर 4 वर्ष थांबायचं तर ह्या गरीब लोकांना होत नाही. ते मी भरपूर बकरी शेड, कुरी शेड घातलेले आहेत, लोकांनी बांधलेले आहेत इथं, पण खरं त्यांचं बिल सप्लाय होत नाही. मग ह्याला पुढं काय करायचं ते आम्हाला मेंबरला विचारतात. आम्ही पंचायतीला प्रोसिजर ठेवतो, खरं कधी सप्लाय येत नाही तर आम्ही कसं करणार पंचायतीला. पीडीओ, सेक्रेटरी किंवा क्लार्क त्यांच्याशी अध्यक्षांच्या समक्ष आम्ही समोर समस्या मांडतो. खरं त्यांनी समस्या आमची पूर्ण ती तात्पुरता क्लोज करून देत नाहीत. 4-4 वर्ष जर सप्लाय थांबलं तर ते शेतकऱ्यांना करायचं कसं. त्यांनी शेतकरी किंवा आमची गवळी समाजाची लोक आहेत, त्यांनी कुठून पण दुसऱ्याकडनंच लोन काढून ते गोटा बांधणार. इथं काय उत्पादन नाही, जमीन नाही, कुणाची काय नाही इथं गवळी समाजाची. त्यांनी स्वतः राबणार, काय दुधाचा व्यवसाय होईल तो आठवड्याला बाजार चालवणार, ह्याच्यावरती अवलंबून असतात ही लोक. मग ह्याच्यावरती त्यांना सप्लाय बिल येईपर्यंत ती थांबू शकत नाहीत. आता बरेच 2-4 एक कुरी शेड बांधलेले आहेत, 2 ह्याचं गाय गोटा बांधलेले आहेत, त्यांची बिलच झालेली नाहीत अजून. ओके. तो हर घर में जो सरकार की तरफ से अभी शौचालय भी बनाना रहता है, तो आपका जो वार्ड में पूरा शौचालय बना हुआ सर? हाँ, सगळे बांधलेले सर. ओके. सबको जो बना के दिया हुआ. और सबसे बड़ा जो काम है रोड का होता है सर, रोडच मेन. तो आपको कोई भी ऐसा कि अनुदान मिला, यहाँ का जो कास्तदार है, आमदार है, वो लोगों से कुछ अभी अगर इधर हेल्प मिला हो सर? आजपर्यंत फक्त एक निंबाळकर फंडातनं फक्त एक मॅडम निंबाळकर माझ्या आमदार आहेत, अंजली निंबाळकर मॅडमच्या फंडातनं फक्त एकदा आम्हाला जवळजवळ म्हणजे आम्हाला फक्त मंदिरला रेमाने साहेब आमदार होते, ते 2000ला काहीतरी 8ला होते वाटतं. त्या टायमाला फक्त आम्हाला त्यांनी एक मंदिरसाठी फक्त एक 2.5 लाख रुपये फंड दिलेला सरकारी. म्हणजे त्या फंडानंतर फक्त हे अंजली निंबाळकर यांनी फक्त एक 4 लाखाचा फंड आमच्या गावासाठी म्हणून मंजूर केलेला आहे. तर इतर आमच्या गावासाठी सरकारी आमदार, खासदार किंवा MP याची एक ही स्कीम इथं आलेली नाही. ओके. उन्होंने सिर्फ अभी थोड़ा बहुत अभी हेल्प किया हुआ सर. उससे मतलब रोड अभी बन गया नहीं? नहीं. अभी क्या नेक्स्ट अभी बनने वाला है सर? बनने वाला है. और बाकी सर जो समस्या है गांव में, जो कचरा मतलब जो भी अगर गार्बेज का, तो ग्राम पंचायत में गाड़ी है सर? अभी गाड़ी इधर आता है क्लीन करने के लिए? गाडी आहे सर, गाडी आठवड्यात 1 दिवस येते. लोकांनी कचरा द्यायला पाहिजे. ओके. और ऐसा कि बकेट भी हर घर में दिया हो, मतलब ऑलरेडी मतलब वितरण किया हुआ? हो, वितरण केलंय सर. प्रत्येक हर घर, प्रत्येकाला शाळा, स्कूल, मंदिर आणि प्रत्येक घरी 2-2 बकेट कचरा, सुका ओला कचरा ठेवण्यासाठी बकेट दिलेले आहेत लोकांना. ओके.
साथ ही सेंट्रल गवर्नमेंट से जो उज्ज्वला योजनेअडी एक जो गॅस भी अगर देना रहता है ते सगळ्यांना सर उज्ज्वला स्कीम मध्ये मी पहिल्याच वर्षी निवडून आलो त्या वर्षी पूर्ण लोकांचे डॉक्युमेंट्स घेऊन इथं गवळी समाजाला एकाला पण गॅस नव्हता आणि गॅस वापरायचं पण कुणाला माहित नव्हतं. त्या टायमाला पूर्ण लोकांचे डॉक्युमेंट्स घेऊन ज्यांच्या डॉक्युमेंट्स पूर्ण नेऊन ते भारत गॅस वाले पुरे डॉक्युमेंट्स क्लिअर करून त्यांना घरपोच सिलेंडर गॅस शेगडी आणून पोच केलेले आहे. ओके. और भारतीय जनता पार्टी का कार्यकर्ता भी है सर, आपको कितना मतलब खुशी है सर अभी वो पक्ष में होकर? नाही, भारतीय जनता पार्टीचा आम्हाला कसं आम्ही पहिल्यापासूनच आम्ही म्हणजे हे पंचायती क्षेत्रामध्ये आल्यापासून नाही तर पहिल्यापासून आम्ही भारतीय जनता पक्षाच्याच सपोर्ट मध्ये आहे आम्ही पहिल्यापासून आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे भारतीय जनता पक्षाचा. और सोशल वर्क भी बहुत सारे करते होंगे सर, यहाँ जो फौजी में भी भर्ती होता है बहुत लोग है तो उसको हम भी सैल्यूट करते हैं. तो अभी जो भी अगर स्वतंत्रता दिवस होता है और बाकी का जो गणेशोत्सव का मतलब गौड़ीवाड़ा आप मेंबर भी है तो तभी अगर कुछ कार्यक्रम में सम्मान करना अगर दूसरा सोशल वर्क वगैरह कैसे करता है? चांगलं असं म्हणजे गावामर्यादित आम्ही चांगल्या पद्धतीने करतो. ओके. सगळे मेंबर म्हणून मला पण पुढे बोलवतात त्याने आणि आमच्या मेंबरच्या कार्यातून प्रत्येक कार्यक्रम आम्ही करतो गावामध्ये. ओके. कोरोना टाइम पे क्या क्या प्रॉब्लम हुआ, वो प्रॉब्लम वगैरह आपने कैसे मतलब अगर सॉल्यूशन दिया हुआ उस टाइम पे? नाही सर, कैसे था मतलब यहाँ का माहौल कैसा था? इथं चांगलं होतं, काय प्रॉब्लेम नव्हता इथं आम्हाला. कोरोनाच्या टायमाला आम्ही लसीकरण देत होते. कोरोना त्या टायमाला पूर्ण डॉक्टरला गावामध्ये आणून पूर्ण लोकांना ते फ्रीमध्ये लस घ्यायला सांगितलं. ओके. शिबिर ठेवून. और इलेक्शन का टाइम पे उस टाइम पे कोरोना का टाइम पे आपका पूरा जो मित्र लोग है तो वो कैसे मतलब हेल्प वगैरह किया हुआ? इलेक्शन टाइम पे कैसे हेल्प हुआ आपको? नाही, हेल्प चांगली केली. आमची पूर्ण इथं गवळी समाजाची मुलं पूर्ण बाहेरच राहतात, कुडाळ, सावंतवाडी, देवपाटला. त्यांना पूर्ण आम्ही फोन केलो, असं असं आमच्या गावामध्ये अर्ज ठेवलोय आणि आमचा अर्ज आणि आमचा मेंबर निवडून यायला पाहिजे. आणि पूर्ण म्हणजे पूर्ण जेवढी आमची बाहेर होती मुलं गवळी समाजाची पूर्ण लोक आली आणि त्यांनी इलेक्शन चांगल्या पद्धतीने केलं इथं. आणि नंतर आम्ही आमचं इथं देवस्थान, आमच्या गवळी समाजाचं देवस्थान म्हणजे आम्ही देवस्थानावरती जास्त आम्ही जपून चालतो. ओके. आणि इथं आमच्या गावामध्ये आम्ही असंच म्हणजे श्रीफळ ठेवून गावातल्या लोकांना बोलवून आमची शीट यायला पाहिजे म्हणून आम्ही देवाला इथं गारण केलो. ओके. त्या पद्धतीने गारण केल्या पद्धतीने आमचं शीट आली. गंगाराम साहेब, मी तो काय बोलतो, तो सरकार की तरफ से तो अंत्यक्रिया करने के लिए एक खास जमीन रहता है गांव में, तो उधर भी ऐसा योजना रहता है कि उधर चेहरे डालने का, पानी का व्यवस्था करने का, लाइट भी डालने का करके. तो आपका वार्ड में ऐसा मतलब व्यवस्था है सर? कसली जमीन? दो रुद्रभूमी, जो स्मशान भूमी. स्मशानभूमी. स्मशानभूमी आहे इथं, खरं आमच्या गवळी समाजासाठी नाही, मराठी समाजासाठी आहे. 1 एकर 30 गुंठे काहीतरी जमीन आहे. तिथं लोक सगळी शेतीच करतात आणि ते आम्ही गवळी समाज असल्या कारणाने त्याने आम्हाला मराठी लोक थोडं अपोजिट करतात आम्हाला. त्या कारणाने आम्ही ती स्मशानभूमी पण माझ्या आता अप्रूव्हल आहे ऑलरेडी. खरं लोकांनी ते मराठी लोकांनी बांधायला द्यायला पाहिजे. तिथं मी बांधायला गेल्यावर मला अपोजिट करायला की इथं बांधायची नाही, जागा स्मशानभूमीची आहे. खरं इथं स्मशानभूमी बांधायला देत नाही, आम्ही शेती करतोय. जर त्यांची शेती आज आम्ही 1 एकर 30 गुंठे जागा अडवलो तर त्यांची शेती तिथं पूर्ण बंद होणार आहे. मी तलाट्यांना, तहसीलदारांना अर्ज केलो की माझी जेवढी स्मशानभूमीची जागा आहे मला सर्वे करून तर मला अर्जंट पाहिजे, मला स्मशानभूमी बांधायची आहे. म्हणून मी पंचायतीत सुद्धा त्यांना अर्ज करून ते प्रोसिजर केलेलं आहे सर. आप नौजवान है, अभी छोटी उम्र में भी आपको एक पद मिला, ग्राम पंचायत का सदस्य है सर. इसके लिए चुनाव लड़ना पड़ता है, लोगों का सामना करना पड़ता है. तो आने वाला दिन में आपका समाजों को, वार्ड का जो लोगों को क्या ऐसा काम करने वाले है सर? आपका मन में क्या है? सर भरपूर असं काम करायचं भरपूर आहे, कारण फंडच मिळत नाही. आमदार साहेबांकडनं गेल्यावर आमदार साहेब म्हणतात आता आपल्या राज्यामध्ये काँग्रेस सरकार आलेलं आहे, मला फंड मिळेना आमदार असून मी कसं काम देणार आणि तुम्हाला कसा फंड देणार. याच्यावरती पण 2-3 वेळा साहेबांची चर्चा केली, 2-4 वेळा गेलो रोडाच्या संदर्भात. किंवा तिथं आमची शाळा, एक स्वयंपाकरूम आहे ती पूर्ण गळती आहे आणि त्या शाळेमध्ये एकूण 5वी पर्यंत वर्ग आहेत आणि शाळा 5वी पर्यंत 3 शिक्षक आहेत आणि त्यांना आज 1 वर्गामध्ये स्वयंपाक
स्वयंपाक जे रूम आहे नी हा. ते रूम पूर्ण गळती चालू आहे. हा. जर पाणी स्वयंपाक मध्ये पडलं तर मुलांना पण काय आजार होऊ शकतो. हा, हा. त्या कारणाने ते एक वर्ग स्वयंपाक खोली बंद करून एक वर्गामध्ये स्वयंपाक बनवालेत त्यांनी आता. ओके. ती सुद्धा आमदार साहेबांच्याकडे प्रोसिजर केलो मी, तरी आजपर्यंत त्यांनी दखल घेतलेली नाही. आज मीच ही ताडपत्री आणून दिलेली आहे की शाळेला मुलांना त्रास व्हायला नको, 3 शिक्षक एक वर्गामध्ये कसं शिकवणार या संदर्भात मिळून पंचायतीला प्रोसिजर करून मी एक पंचायत मधून एक ताडपत्री शाळेला घालण्यासाठी एक ताडपत्री आणलाय. वैसे तो उसमें बहुत सारे मतलब कंपाउंड वगैरह अच्छा किया, पेवर भी डाला है, तो बिल्डिंग को क्या प्रॉब्लम है फिर ऐसे? सर 2009 ला बिल्डिंग बांधलेली आहे. आज बघितलं तर ते बिल्डिंग तर 2009 ला कोणी बांधली पण म्हणणार नाही. आज पूर्ण बिल्डिंग गळती चालू आहे, पूर्ण म्हणजे तुटून पडलेले आहे. तो फिर अभी इतनी सारे एमएलए के इलेक्शन हुआ, आपने कुछ अभी ऐसा निवेदन नहीं दिया तो नया बिल्डिंग होने का? नाही सर, निवेदन दिलं, 2-3 वेळा निवेदन दिलेलं आहे. बिल्डिंग खराब झालेली आहे, पूर्ण गळती आहे, आम्हाला वरती पत्रे तरी घालून द्या, शाळेसाठी मुलांची फार नुकसान होत आहे म्हणून सांगून 2-3 वेळा निवेदन दिलेलं आहे सर. आमदार साहेबांनी दिलेलं आहे, त्यांच्या CDPO ऑफिसला दिलेलं आहे. ओके. तरी सुद्धा कधी शाळेची प्रोसिजर झालेलं नाही. शाळेला पूर्ण कंपाऊंड होतं, पूर्ण ओपनच होती शाळा. त्या शाळेमध्ये पूर्ण अंगणामध्ये पूर्ण गवत, झाडं झुडपं यायची. मी ते आता पंचायत मेंबर झाल्यापासून ते फेवर्स किंवा पूर्ण शाळा मस्त, म्हणजे आमच्या ग्रामपंचायतीला 1 नंबर शाळा असणार आमची, आणि आदर्श शाळा म्हणून पुरस्कार मिळालेला आहे शाळेला. तरी सुद्धा वरिष्ठ नेते याची दखल घेत नाहीत. जैसे अभी आप जो सोशल एक्टिविटीज करते हैं, जो बच्चे लोग अभी एक खेल आयोजन करते हैं क्रिकेट का, अगर दूसरा कोई अगर कुछ काम वगैरह रहता है तो गरीब लोग रहते हैं, तो उनको अभी कैसे मतलब आप सहायता करते हैं? काय सर, गरीब लोग राहतात, काहीतरी आजारी कोणतरी असतंय, त्याला बच्चे लोग भी हमें टी-शर्ट देने का और क्रिकेट का जो भी अगर वो सामान देने का करके, तो उसके लिए मतलब अभी कैसे करते हैं? ते मेंबरनं स्वतः द्यायला पाहिजे सर. आता गावामध्ये मुलं येणार, क्रिकेट खेळतो, आम्हाला बॉल पाहिजे, बॅट पाहिजे म्हटलं तर आम्ही आमच्या सहकर्षाने म्हणजे मेंबरच्या एक खुशीने त्यांना काय लागेल व्हॉलीबॉल किंवा बॅट ते आम्ही आमच्या सहकर्षातून देतो. आम्ही ते काय पंचायतीत नाही, असं आमच्या खुशीने देतो आम्ही. हर साल जो गणेशोत्सव होता है उसका आप अभी सदस्य भी है, वो कितना दिन होते हैं सर? अभी कैसे सेलिब्रेशन वगैरह होता है? नाही, ते आम्ही 11 दिवस करतो. ओके. गणेश उत्सव एक म्हणजे कार्यक्रम, मुलांची शाळेचे डान्स वगैरे असं भरपूर कार्यक्रम ठेवतो. ओके. आणि तिथं एक लास्ट अनंत चतुर्थी दिवशी महाप्रसाद ठेवतो. बहुत बहुत धन्यवाद साहब. साथ ही आपको ग्राम पंचायत सदस्य होने के लिए आपका जो गांव वाले ने मान सम्मान दिया, आशीर्वाद दिया, तो उन लोगों का भी आशीर्वाद आपके ऊपर रहना है. तो क्या मतलब उन लोगों को संदेश देना चाहते हैं सर? आपका जो भी काम वगैरह करते हैं तो वो भी उन लोगों ने मतलब मेंटेन रखना चाहिए, तो उसके लिए आप क्या बोलते हैं सर लोगों को? नाही सर, आम्ही गाव मर्यादेमध्ये सगळ्यांना पूर्ण बोलवतो. कुठलंही सरकारी काम असू दे, कंपाऊंड असू दे, शिडी असू दे, हाय मास्क असू दे, कुठलंही काम करताना आम्ही आमच्या पंचायत मेंबर झालो म्हणून आम्ही आमच्या मनाने करत नाही. गावचा विचार घेऊन ते काम पुढे चालू ठेवतो. गावच्या पंचांच्या हातूनच आम्ही ती पूजा, भूमिपूजन करून त्या कामाला सुरुवात करतो. नंतर आम्हाला काय कोण असं हे काम असं झालं तसं झालं कोण बोलणार नाही. ओके. या पोझिशन मध्ये आम्ही काम करतो. साथ ही सर अभी आप काम भी करते हैं, बिल्डिंग का बांध काम वगैरह करके, तो ये मतलब अभी ग्राम पंचायत का भी काम भी संभालते हैं. तो आपका फॅमिली वगैरे कैसे सपोर्ट करता है? मॅडम वगैरे कैसे सपोर्ट करता है? नाही, सपोर्ट करतात त्यांनी. माझं आमची जनावर पण आहेत, तरी सुद्धा माझी मीटिंग असू दे, कुठं पण असं वरण तालुक्यातून फोन येऊ दे, आज जायचं म्हणजे मी त्यांना सांगितलं तर मला त्यांनी काय जाऊन पाठवून देतात. ओके. मी जाऊन माझं काम करून येऊ शकतो. आप अगर इस वक्त याद करना चाहिए तो आपका जो इलेक्शन में चुनाव लड़ते थे उस टाइम ने मदद किया, आपका साथी जैसा आप ग्रो अप होते आए तो उसके लिए हेल्प किया, तो यहाँ जो लोगों को, मित्र लोगों को आप याद भी कर सकते हैं और उनका नाम भी ले सकते हैं. तो किस किस का नाम लेंगे सर आप? नाही, भरपूर जणांनी सपोर्ट केला सर. आपल्या गावामध्ये जानू भैरू पटेल, मळू बापू पिंगळे, असे बरेच मोठे कार्य, शांताराम ज्योतिबा सदावरकर, ओके, कल्लाप्पा मेघोजी पाटील, अप्पाजी गुंडू सदावरकर, सागर शिवाजी सदावरकर, रमेश बंडू सदावरकर, यांनी भरपूर सपोर्ट केलेला आहे मला. आणि इलेक्शनच्या टायमाला भरपूर त्यांनी, म्हणजे मी घरी प्रचार इथं करायचो, त्यांनी तिथं आपल्या गावामध्ये माझा प्रचार त्यांनी करायचे. अशा पोझिशन मध्ये त्यांनी मला सपोर्ट देऊन आमची सीट चांगल्या पद्धतीने निवडून काढलेली आहे. आपका जो भी काम के लिए सर, आपका अध्यक्ष, उपाध्यक्ष गण, सर्व सदस्य गण और सिब्बंदी वर्ग भी कैसे मतलब अभी सहायता करता है?
नाही, आम्ही आता पंचायतीमध्ये 16 मेंबर आहे सर. हा. आम्ही चांगलं म्हणजे एक कुटुंब असल्यासारखं राहतो आम्ही. कोणाला अरे तुरे असं का नाही. सर्वांचं कोण आता कोणी फोन केला तरी त्याच्या कार्यक्रमाला जायचं. जरी कौलापूर वाड्याला मीटिंग असेल तरी तिथं जायचं. देवाच्या टेला असेल तरी सुद्धा तिथं जायचं. आमच्या इथं मोरबला असेल तर त्यांनी इथं येतात. म्हणजे आम्ही कुठं पण असू दे, वार्ड सभा असू दे, ग्रामसभा असू दे, पूर्ण मेंबर मिसळून असतोय. आणि आमच्या ग्रामपंचायतीला आम्ही उपाध्यक्ष, अध्यक्ष, उपाध्यक्ष दोन्ही वेळा पण बीजेपीचा केलो. आम्ही बिनविरोध करून राहील. असं इलेक्शन काही नाही. बिनविरोध अध्यक्ष, उपाध्यक्ष दोन्ही वेळा पण बिनविरोध केलो आम्ही. बहुत बहुत धन्यवाद सर, यहाँ तक का आपका जो भी है सेवा सहकार अभिवृद्धि कार्यक्रम उसके बारे में हमें जानकारी दिया, इसके लिए बहुत बहुत धन्यवाद. ಇಷ್ಟೊತ್ತು ತಾವು ನೋಡಿದ್ರಲ್ಲ ವೀಕ್ಷಕರೇ, गंगाराम कोंडीबा पाटिल साहेब जो इनका बातचीत है, अभी इन्होंने जो गांव में एक नवा युवक होके बहुत सारे काम वगैरह कर रहा है, तो इनका जो भी अगर आने वाला काम है बहुत सक्सेसफुल हो करके हम भी आशित करते हैं. ಇಷ್ಟೊತ್ತು ತಾವು ನೋಡಿದ್ರಲ್ಲ ಗಂಗಾರಾಮ್ ಕೊಂಡಿಬಾ ಪಾಟೀಲ್ ಸರ್ ಇವರ ಮಾತುಗಳನ್ನು. ಇವರ ಇನ್ನಷ್ಟು ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಲಾಗಿನ್ ಆಗಿ www.politiciansinIndia.com. ಜೈ ಹಿಂದ್, ಜೈ ಕರ್ನಾಟಕ. सर्वांना नमस्कार. मी गंगाराम कोंडीबा पाटील, ग्रामपंचायत सदस्य बैलूर. आणि तसंच आमच्या गावामध्ये मोरब गवळीवाडा शाळेमध्ये शाळेचं कंपाऊंड तसेच फेवर्स शाळेमध्ये भरपूर असं मोठं जंगल झाडाझुडपं राहायची आणि मुलांना भरपूर याच्यामध्ये जाता येताना त्रास व्हायचा. त्याच्या कारणामुळं आम्ही भरपूर सरकारी निधीसाठी पाठीमागा लागून सरकारी निधी मंजूर करून आज जवळजवळ 9 लाखाचं फेवर्स पूर्ण ग्राउंडमध्ये बसवलेलं आहे. आणि आज शाळा स्वच्छता आहे. शाळेला जवळजवळ 2009 मध्ये शाळा बांधलेली. शाळेला साईडनं कंपाऊंड भिंती नव्हत्या. आम्ही जंगली चिव्यानी बांधून कंपाऊंड करायचो. असं बऱ्याच जवळजवळ आमच्या शाळेमध्ये 17-18 वर्ष आम्ही पूर्ण कंपाऊंड जंगली बांधायचो. त्याचे झाडं झुडपं लावलेली, जनावरं वगैरे. इथं गवळी समाज असल्या कारणानं भरपूर म्हणजे असं जनावर झाड ठेवायचं नव्हतं एक पण. आता आम्ही पूर्ण संरक्षण केलेलं आहे. शाळेच्या पूर्ण आजूबाजूला टोटली कंपाऊंड बांधून आज झाडं बिडं, नारळ स्वच्छ ही झाडं लावलेली आहेत. आज ही झाडं चांगल्या पद्धतीने झालेली आहेत. तसंच शाळेला इथं पाण्याची सोय नव्हती. आपल्या गावामध्ये पाणी म्हणजे भरपूर होतं, खरं शाळेला पाणी नव्हतं. तसंच शाळेला ही समोरची टाकी बसवलेली आहे. शाळेवरती पूर्ण शाळेला नळ देऊन पाणी दिलेलं आहे मुलांना वर्गामध्ये. तसंच हे कंपाऊंड पूर्ण केलेलं आहे आणि हे चांगल्या पद्धतीने काम करून घेतलेलं आहे. आणि ह्याच्या पुढेही काही असेल माझ्या पंचायतीतून असू दे किंवा आमदार फंडामधून असू दे, निधी जी येईल ती शाळेसाठी थोडीफार मी राबवणार. अजून शाळा आमची बरीच आता गळती चालू आहे शाळेमध्ये आणि ती पण मी भरपूर पंचायतीला निवेदन दिलेलं आहे, आमदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे. स्वयंपाक रूम आमची आता पूर्ण बंद आहे. त्या स्वयंपाक रूमसाठी सुद्धा आम्ही प्रोसिजर करत आहोत आणि ते थोडंफार बी करून आम्ही ग्रामपंचायतीतून एक ताडपत्र दिलेले आहे शाळेसाठी वरती घाला म्हणून. आणि माझ्या 15 फायनान्स निधीमधून जे ग्रामपंचायतीमधून निधी येते त्या निधीमध्ये मी शाळेला गेट एक बसवून देणार आहे. आणि वरती शाळेला पूर्ण वरती छताला जरी आमदार साहेबांच्या निधीतून जरी मंजूर झाले नसेल तरी माझ्या ग्रामपंचायती निधीमधून मी पूर्ण छताला पत्रे बसवून देणार आहे. सर्वांना नमस्कार. मी गंगाराम कोंडीबा पाटील, ग्रामपंचायत सदस्य बैलूर. तसंच मोरब गोळीवाडा छत्रपती शिवाजी महाराजांच्या साईडला जे रिलिंग बसवलं ते मी पूर्ण गाव समाजातर्फे माझ्यातर्फे ते बसवून दिलेलं आहे. आणि गाववाल्यांनी मला सहकार्य केल्याबद्दल मी ते पूर्ण शिवाजी महाराजांचं रिलिंग बसवून दिलेलं आहे. धन्यवाद. सर्वांना नमस्कार. मी गंगाराम कोंडीबा पाटील, ग्रामपंचायत सदस्य बैलूर. आमच्या मोरब गोळीवाडा अंगणवाडी शाळेचे पेंटिंग पूर्ण आतून बाहेरून पूर्ण केलेलं आहे. तसंच अंगणवाडीसाठी बाहेरून कंपाऊंड सुद्धा हे बांधलेलं आहे. नमस्कार. मी गंगाराम कोंडीबा पाटील, ग्रामपंचायत सदस्य मोरब गोळीवाडा. तसंच आपल्या अंगणवाडीजवळ मोरब गोळीवाडा इथं पाण्याची टँक बसवलेले आहे आणि इथं चांगल्या पद्धतीने पाण्याची सोय केलेली आहे. नमस्कार. मी गंगाराम कोंडीबा पाटील, ग्रामपंचायत बैलूर. हा रोड शिशी रोड केलेला आहे. हा अंजली निंबाळकर मॅडम यांच्या आमदार असताना फंडातून हा रोड निधी पूर्ण करून घेतलेला आहे.